सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू असते ती मंजू आता पोलीस स्टेशनला बळजबरी ती पूर्वा मॅडम तिला घेऊन जाते. मंजू आजारी असते तरी पण. आणि आता मध्येच रोडमध्ये आता मंजू म्हणत असते की तुम्ही असं का करताय. आणि मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारू का. तर आता लगेच ती म्हणते की हो विचारा, वरून आम्हाला प्रश्न विचारायचे तुम्ही घरी राहून, विचारा आता. तर आता लगेच मंजू म्हणते काय हो तुम्हाला काय वाटतंय त्या नवीन आलेल्या मॅडमची लगेच कसं काय अशी पोस्टिंग झाली, नक्की काय झालं होतं. तर आता ते म्हणतात की तिच्या हातात एवढा मोठा गुंड सुटला तो आर्यन, आणि तिची पोस्टिंग नाही होणार तर मग काय होणार, त्यामुळे तिची पोस्टिंग झालेली आहे असं म्हणतात. आणि आता लगेच त्या म्हणतात की काय त्यामुळे पोस्टिंग झाली आहे का. तर आता लगेच म्हणते की हो तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला आलात का. हे बघा तुम्ही गाडी थांबवा, थांबवा एका साईडला गाडी, यांना सांगते मी यांनी काय केलं ते. आणि आता गाडी थांबल्यावरती आता जी मंजू आहे ती मंजू आणि त्या मॅडम गाडीतून खाली उतरतात. आणि मंजू म्हणते की नक्की काय झालं मला सांगताल का तुम्ही. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा काही झालेलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलं आहे ते. त्या आर्यनना तुम्ही वाचू नाही शकलात. अहो त्या मॅडम एकट्याच नवीन होत्या ना, त्या गाडीत त्या आर्यनला घेऊन चालल्या होत्या. मग तुम्ही काय करत होता एवढा वेळ. तुम्ही तुमच्या लग्नाची हळदणवती खेळत बसला का, घरी लग्न लावत बसला का, तेव्हा कळलं नाही का तुम्हाला असं म्हणतात. आणि आता मंजूला पोलीस स्टेशनला घेऊन येतात. मंजू आता पोलीस स्टेशनला आल्यावरती आता भारती मावशीन त्या सगळेजण तिथेच असतात, मयुरीन त्या. तर आता लगेच मंजू तिथे जायला लागते आतमध्ये. तेवढ्यात मंजूला चक्कर येतात आणि मंजू आता खाली पडायला लागते. तेवढ्यात आता लगेच तिथे मयुरी त्यांना धरते. तिथे सत्या पण येतो, कारण सत्या बलमाचं इकडं बोलणं होतं. बलमा म्हणतो वाघमाऱ्यांवर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे, वाघमाऱ्यांची काळजी घ्यायला पाहिजे असं त्यांचं बोलणं होतं. आणि तो म्हणतो की नवीन आलेली मॅडम कोण आहे ना, हे शोध लवकरच लावू आपण. त्याच्यामुळे सत्या आलेला असतो, मंजूला धरतो आणि घरी घेऊन येतो. उचलून आणतो मंजूला घरी आणि मंजूला झोपी लावतो. मंजू म्हणतो वाघमारे तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. आणि आता मंजूच्या अंगावर टाकतो. मंजू म्हणते खूप थंडी वाजते. तर आता सत्या मंजूच्या अंगावर टाकून तो पण तिच्याजवळ तिथे झोपतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.